बोलो. नमस्कार, माझं नाव अपेक्षा तांबे, मुक्काम चौके पोस्ट तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव श्री केशरादेव महिला स्वयंसहायता या समूहाची मी सचिव आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव दक्षिण महिला ग्रामसंघ. माझ्या प्रभागाचे नाव कोकणरत्न प्रभाग. नमस्कार, माझे नाव अक्षता अविनाश कंगेरकर, राहणार अनसुरे, तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव नारिंगी महिला स्वयंसहायता समूह. या समूहाची मी उपाध्यक्ष आहे. माझा समूह श्री गिरेश्वर महिला ग्रामसंघ या ग्रामसंघाशी जोडलेला आहे. त्यामध्ये मी सचिव म्हणून कार्यरत आहे. तसेच माझा ग्रामसंघ कोकणरत्न महिला प्रभाग संघ प्रभाग 7 या प्रभाग संघाशी जोडलेला आहे. या प्रभागामध्ये मी सचिव म्हणून करत आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मी अनसुरे गावामध्ये उपजीविका CRP म्हणून कार्यरत आहे. नमस्कार, माझे नाव विशाखा विजय वैजकर, 2 मेंबर्स पकडो. 4 राजापूर जिल्हा रत्नागिरी. प्रगती स्वयंसहायता या समूहाची मी सदस्य आहे. जीवन महिला ग्राम संघाची सदस्य आहे आणि कोकणरत्न प्रभाग संघाची पण सदस्य आहे आणि जीवन उन्नती अभियानांतर्गत मी CRP म्हणून काम करतो. नमस्कार, माझे नाव मुनाली महेश चंद्रकर, राहणार रुपये गावात, तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव गवळले महिला स्वयंसहायता समूह याचे मी सचिव आहे. नारीशक्ती ग्रामसंघ याला मी उपजीविका आहे. माझ्या प्रभाग संघाचे नाव कोकणरत्न प्रभाग संघ. नमस्कार, माझे नाव माझ्या समूहाचे नाव समूह या सचिव आहे. ग्रामसंघाचं नाव आराध्य ग्रामसंघ आराध्य ग्रामसंघामध्ये सदस्य आहे. तसेच माझ्या प्रभागाचं नाव महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान यामध्ये नमस्कार, मी श्रुती श्रीराम देवकर. माझ्या समूहाचं नाव आहे घरारी स्वयंसहायता समूह बुरंबे. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे संजीवनी ग्रामसंघ बुरंबे. त्यामध्ये मी सदस्य आहे. माझा ग्रामसंघ कोकणरत्न प्रभाग संघ 7 जोडलेला आहे आणि मी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ICRP बुरंबे या गटात आहे. नमस्कार, माझं नाव जानवी जितेंद्र फणसकर, पद्मावती महिला स्वयंसहायता समूहामध्ये सचिव आहे. त्या ग्रामसंघामध्ये पण सचिव आहे आणि माझ्या प्रभाग संघाचे नाव कोकणरत्न प्रभाग संघ यामध्ये मी सदस्य आहे. नमस्कार, माझे नाव सीमा दिवाकर उन्हाळेकर. मी रमाई स्वयंसहायता महिला समूहाची सचिव आहे आणि मूर्ताई महिला ग्रामसंघाची सदस्य आहे. माझा ग्रामसंघ कोकणरत्न प्रभाग संघ कोकणरत्न 7 जोडलेला आहे आणि मी महाराष्ट्र जीवनोन्नती ग्रामीण अभियानांतर्गत ICRP म्हणून कार्यरत आहे. आता आपण ऑफलाईन समूह बांधणीसाठी ऑफलाईन जी माहिती लागणार आहे ती माहिती आपण समूह बांधणीसाठी जी माहिती लागते त्या माहितीचं वाचन होते. समूहासाठी जास्तीत जास्त 15 व कमीत कमी 10 महिलांची गरज असते. समूहाचे नाव ठरवून पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. समूहातील महिलांची माहिती व कागदपत्रे गोळा करून समूहाचा ठराव केला जातो. समूहाचा शिक्का तयार करून समूहाचे बँक अकाउंट उघडले जाते. समूहाची इन्व्हेंटरी ऑफिसला जमा केली जाते. समूहाची बचत व वार वेळ ठरवितात. दशसूत्रीच्या नियमानुसार सभा घेण्याचे ठरवले जाते. हा ऑफलाईन डेटा. समूहाच्या ऑफलाईन डेटामध्ये नंतर SHG प्रोफाईलमध्ये ऑनलाईन डेटा भरला जातो. SHG प्रोफाईलमध्ये 8 आयकॉन असतात. त्यातला पहिला आहे बेसिक डिटेल्स, दुसरा आहे मोबाईल नंबर, तिसरा आहे लोकेशन, चौथा बँक डिटेल्स, 5वा आहे त्याचा आहे NRLM ID.
पहिलं बेसिक डिटेल, त्यामध्ये समूहाचे नाव, समूहाचे नाव, त्याच्यानंतर समूहाची स्थापना दिनांक, संस्था, समूहाचा प्रकार, समूहाची मीटिंग आठवडी आहे की मासिक ते ठरवलं, मीटिंगची दिनांक, त्याच्यानंतर बचतीवरचं व्याज आणि लिपिकेचं नाव, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर ठराव बाजूचा फोटो देऊन जतन केलं जातं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, समूहाच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर हे ऑनलाईन केले जातात. त्याच्यानंतर लोकेशन, तो समूह कोणत्या गावात आहे त्या गावाचे नाव, वाडीचे नाव, ग्रामपंचायतीचं नाव आणि पिनकोड नंबर. त्याच्यानंतर बँक डिटेल्स, त्या समूहाच्या बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, IFSC कोड, खाते नंबर, खाते बुकाच्या पहिल्या पानाचा फोटो आणि खाते उघडण्याची दिनांक. त्याच्यानंतर केडर, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांची सही, सिग्नेचर देणे आणि समूहाचे पदाधिकारी समोर आलेली तारीख. आणि शेवटचं आहे NRI ID. स्वागत.